नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा. पौर्णिमेचा चंद्र शांत, संपूर्ण पूर्णचंद्र शांत, शीतल, तेजस्वी. तसेच गुरु अंधार. गुरुचा अर्थ बघा. गु अंधार आणि रू प्रकाश. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा, जीवनाला संपूर्णता प्रदान करून ज्ञानाच्या तेजस्वितेने जीवन समृद्ध करणाऱ्या शांत, संयमी, ऋषितुल्य गुरूंनीच जगातील महानतेला घडविले आहे. माझे गुरु आहेत. 4 वेदांची रचना करणाऱ्या महर्षी व्यासांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यासांची पूजा करून त्यांना गुरुस्थानी मानतात. आपल्या जीवनात भरपूर गुरु आहेत. जन्म झाला, आईबाबांच्या छत्रछायेत लहानाचे मोठे होत असताना त्यांच्या संस्कारांचे शिंपण आपल्या जडणघडणीत त्याचा मोठा भाग आहे. त्यांचे निरपेक्ष वात्सल्य, प्रेम, ममता, आशीर्वाद आपल्याला मानसिक, शारीरिक, भावनिक सबलता प्रदान करते. मुलांनो, आई बाबा तुमच्या हिताचाच विचार करतात. देवाजवळ तुमच्या सुखसमृद्धीसाठी पदर पसरतात. तुमच्यासाठी काय काय करतात जरा शांतपणे विचार करा. त्यांना कधीच दुखवू नका बेटा. ते आपले प्रथम गुरु आहेत. आणि आपली काळजी घेणे, शिक्षणासाठी वाटेल तेवढा खर्च करणे, आपली मुलं यशस्वी होईल आणि खूप मोठं त्यांचं नाव होईल, खूप सुखसमाधानात ऐश्वर्यात राहावं, सुसंस्कारी नागरिक व्हावं आणि अशी सुंदरशी स्वप्न फक्त आईबाबाच पाहतात बेटा. त्यांचा सन्मान करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. जीवन आपुले समृद्ध करीती अशा माता पित्यांना प्रणाम. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण शिकतच असतो. ज्यांच्यापासून आपण शिकतो ते लहान असू देत किंवा मोठे असू देत, सगळे आपले गुरु. आता आपण बघा, त्या गुरूंची महिमा आपण बघूया. अक्षरांची ओळख देऊनी शब्दांचे मोल शिकवले, निखळ प्रेमाच्या शिंपणात आम्हा फुलांना फुलविले. तुम्ही फुलंच आहात बेटा आणि सगळेच फुलं आहेत. तुम्हीच आहात खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचे शिल्पकार. गुरुवरा तव ऋणातून होणे न शक्य कधी पार. गुरुवरा तव ऋणातून शक्य होणे न कधी पार. शाळेत प्रवेश घेतल्यावर शिक्षक गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनाने आपले लौकिक जीवन समृद्ध होत जाते. ज्ञानाचे धडे, विषयांचे ज्ञान तर मिळतेच, पण जगात कसे जगावे, कसे वागावे, काय करावे, काय करू नये, संस्कार रुजवून एक सुंदर आकार आपल्या जीवनाला देण्याचे काम करतात आपले शिक्षक. शिक्षकांना काही मुले, त्याच शिक्षकांचा काही मुले अनादरी करतात. अरे म्हणजे मी आता सांगू शकत नाही ते शब्द, पण तुम्हीच विचार करा. काही मुलं शिक्षकांविषयी चांगलं बोलत नाही. योग्य आहे का हे? माणुसकी जपा, माणसाशी माणसासमाने वागा. आपण ऐकतो ना प्रार्थना, हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच मुची प्रार्थना. मित्र, भाऊ, बहीण, सगळे नातेवाईक ते पण आपले गुरु असतात. खूप काही शिकायला मिळतं. मित्र तर
खूप आधार देतात. आपण सगळं मनातलं मोकळं त्यांना सांगतो आणि ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, आपली साथ देतात, आधार देतात. त्यांच्या असण्याने खूप आनंद मिळतो. ते मित्र, आपला परिवार, आपले गुरुच. निसर्ग पण आपला गुरु आहे बेटा. काय शिकायचं निसर्गापासून? झाडांपासून देणे शिका, नदीपासून शुद्धता शिका आणि साचलं ते डबकं आणि वाहतं ते जीवन शिका बेटा. आकाशापासून विस्तार शिका आणि मातीपासून आधार देणं शिका. फुलांपासून सुगंध आणि फुलांपासून अजून काही काही खूप शिकायला मिळतं. फुलांपासून सुगंध आणि आपला स्वभावच असा सुगंध देणारा असावा. आणि फुलांचं आयुष्य किती कमी पण आनंदाने डोलतात, सगळ्यांना आनंद देतात. हे सगळं आनंदाने जगायला शिकू शकतो आपण फुलांपासून. खूप काही शिकण्यासारखं आहे बेटा. डोळे उघडे ठेवून निसर्गाचा आनंद घ्या. तुमच्या जीवनातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि अनेकांना खूप छान वाटेल तुमच्या सानिध्यामध्ये. तुमच्याकडून सगळे शिकतील, सगळे खूप तुम्हाला तुमच्यावर प्रेम करतील. असेच जीवन जगा, खूप प्रगती करा, यशस्वी व्हा आणि गुरु व्हा. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न जगी सन्मान. जीवन फुले समृद्ध करी, अशा गुरूंना प्रणाम, अशा गुरूंना प्रणाम, अशा गुरूंना प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. खूप समृद्ध हो तुमचं जीवन. आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तुम्हाला खूप खूप मोठं व्हायचं आहे बेटा. धन्यवाद.